हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक काय आहे किंवा बिझनेस इकॉनॉमिकची स्कोप काय ती बघितली. त्या क्वेश्चनचा आपण अभ्यास केला. आता आपण न्यू क्वेश्चन बघूया, तो म्हणजे बेसिक कन्सेप्ट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक. ओके, इकॉनॉमिकच्या बेसिक कन्सेप्ट काय आहेत ह्याचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करूया. बघा, economic theory provide a number of concept and analytical tools which can be of considerable help to the manager in his decision making practice. These concepts and tools are helpful for the managers as it solve their business related problems. म्हणजेच काय तर इकॉनॉमिक थेअरी आणि कन्सेप्ट म्हणजेच इकॉनॉमिकचे सिद्धांत अनेक संकल्पना आणि विश्लेषणात्मक साधने प्रदान करतात, जे त्यांच्या डिसिजन घेण्याच्या जी डिसिजन घेण्याची जी मेथड असते त्यामध्ये खूप हेल्प होते. त्याचप्रमाणे कन्सेप्ट अँड टूल्स हे मॅनेजरला बिझनेस रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यास मदत करतात. ओके, मग त्यामधला पहिला पॉईंट आहे बघा, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्यामध्ये बघा, अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्टरनेटिव्ह कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट रेफर्स टू द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉरगॉन फॉर सॅक्रिफाईस. In business economic, the opportunity cost principle is useful in decision is the sacrifice of alternatives required by that decisions. म्हणजेच काय तर अपॉर्च्युनिटी कॉस्टला अल्टरनेटिव्ह कॉस्ट असं पण म्हणतात किंवा अपॉर्च्युनिटी कॉस्टला अल्टरनेटिव्ह कॉस्ट असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये संधीच्या तत्वावर डिसिजन घेणं हे व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने खूप प्रॉफिटेबल असतं. काय, परत एकदा सांगते, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये म्हणजे बिझनेस इकॉनॉमिकमध्ये संधीच्या तत्वावर डिसिजन घेणं हे व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने खूप प्रॉफिटेबल, खूप फायदेशीर असतं. व्यवसायाच्या विकासासाठी ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. ओके, त्यामध्ये त्यांनी पहिला पॉईंट दिला आहे बघा, अपॉर्च्युनिटी कॉस्ट रिक्वायर अ सर्टनमेंट ऑफ सॅक्रिफाईस. म्हणजेच काय तर संधीची किंमत ही त्याग निश्चित करण्यासाठी आवश्यक असते. सेकंड पॉईंट बघा, ऑल डिसिजन्स इन्व्हॉल्विंग चॉईस हॅव अपॉर्च्युनिटी कॉस्ट कॅल्क्युलेशन्स. म्हणजेच निवडीशी निगडीत सर्व निर्णयांमध्ये संधीची जी काही किमती असते त्याची गणना ही केली जाते किंवा त्यामध्ये त्याची गणना केलेली असते. तिसरा आहे बघा, अपॉर्च्युनिटी कॉस्ट मे बी रिअल ऑर मॉनिटरी, आयदर क्वांटिफेबल ऑर नॉन क्वांटिफेबल. म्हणजेच काय तर संधी खर्च हा वास्तविक किंवा आर्थिक किंवा एकतर प्रमाणित किंवा अप्रमाणित या पद्धतीमध्ये असतो. ओके, आता सेकंड पॉईंट बघू, तो म्हणजे इन्क्रिमेंटल कन्सेप्ट. त्यामध्ये बघा, द इन्क्रिमेंटल कन्सेप्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन बिझनेस इकॉनॉमिक. It is the most frequently used in business economics. Incremental concept is closely related to the cost and revenue of economic theory. म्हणजेच काय तर इन्क्रिमेंटल कन्सेप्ट म्हणजे काय तर वाढीव संकल्पना. आपण पहिला पॉईंट अभ्यासला तो म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय तर संधीची किंमत, आणि इन्क्रिमेंटल कन्सेप्ट म्हणजे काय तर वाढीव संकल्पना. त्यामध्ये त्याने काय म्हटलं आहे की इंटरनल कन्सेप्ट म्हणजे वाढीव संकल्पना जी आहे ही बिझनेस इकॉनॉमिकमधील सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, आणि हे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सर्वाधिक वापरलं जातं. ओके, परत एकदा सांगते मी, इंटरनल कन्सेप्ट ही वाढीव संकल्पना ही बिझनेस इकॉनॉमी म्हणजे इंटरनल कन्सेप्ट म्हणजे जी वाढीव संकल्पना आहे ही बिझनेस इकॉनॉमिकमधील सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, आणि व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे बिझनेस इकॉनॉमिकमध्ये ही जी कन्सेप्ट आहे इन्क्रिमेंटल कन्सेप्ट ही सर्वाधिक वापरली जाते. त्याचप्रमाणे वाढती संकल्पना ही आर्थिक सिद्धांताच्या किमती आणि कमाईशी संबंधित असते. ओके, सेकंड पॅरा बघा, इन्क्रिमेंटल ॲनालिसिस refers to the changes in total cost and total revenue resulting from changes in the level of output
इन्व्हेस्टमेंट, प्राईज ऑर फ्रॉम ऑफ पर्टिक्युलर डिसिजन्स. म्हणजेच इंटरनल कन्सेप्ट म्हणजे काय तर एकूण किंमत आणि एकूण उत्पन्नातील बदल. परत एकदा मी सांगते की ते काय म्हणतात ते, म्हणजे ह्यामध्ये इन शॉर्ट त्यांनी हे सांगितलं आहे की खाली त्यांनी दिलं आहे बघा, इन्क्रिमेंटल ॲनालिसिस दे आर टू मेजर कन्सेप्ट. त्यातलं त्याने एक दिलं इन्क्रिमेंटल कॉस्ट आणि दुसरं दिलं आहे त्याने इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू. मग इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणजे काय तर एकूण किंमत आणि एकूण उत्पन्नातील बदल. एकूण किंमत आणि एकूण उत्पन्नातील बदल म्हणजे इन्क्रिमेंटल कॉस्ट. ओके. त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की उत्पादन, गुंतवणूक किंवा विशिष्ट निर्णयांच्या स्वरूपांचे परिणाम हे जे काही असतात हे इन्क्रिमेंटल कॉस्टमध्ये येतात. दुसरं त्याने दिलं आहे इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू. त्यामध्ये ते काय म्हणतात, मे बी डिफाईन ॲज द चेंजेस इन टोटल रेव्हेन्यू रिझल्टिंग फ्रॉम अ पर्टिक्युलर डिसिजन ऑफ द फर्म. म्हणजेच इन शॉर्ट इन्क्रिमेंटल कॉस्ट आणि इन्क्रिमेंटल रेव्हेन्यूमध्ये काय म्हटलं गेलं आहे किंवा काय फरक आहे तो त्यांनी सांगितला आहे. मग इन्क्रिमेंटल रेव्हेन्यूमध्ये ते काय म्हणत आहेत की जे म्हणजे फर्म्स असतात त्या फर्म्स जे असतात ते डिसिजन निर्माण इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू हे फर्म्सच्या डिसिजनने निर्माण झालेले जे काही एकूण कमाईतील बदल असतात ते परिभाषित करण्याचं काम हे इन्क्रिमेंटल रेव्हेन्यूमध्ये केलं जातं. ओके. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो बघा, मार्जिनल कन्सेप्ट. त्यामध्ये बघा, मार्जिनल ॲनालिसिस इम्प्लाईज द इम्पॅक्ट ऑफ अ युनिट चेंज इन वन व्हेरिएबल ऑन द अदर. द मार्जिनल कन्सेप्ट मेसर द चेंजेस इन द डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू द चेंज इन द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. खाली त्यांनी म्हटलं आहे बघा, मार्जिनल ॲनालिसिस द मेजर टू कन्सेप्ट आर. फर्स्ट त्याने दिलं आहे मार्जिनल रेव्हेन्यू आणि सेकंड त्याने दिलं आहे मार्जिनल कॉस्ट. म्हणजेच मार्जिनल म्हणजे काय तर युनिटबद्दलचा परिणाम हा दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये होणं म्हणजे मार्जिनल. ओके. आणि मार्जिनल कॉस्ट हे इंडिपेंडंट व्हेरिएबलमधील बदलांकडे दुर्लक्ष करून विकास चलनातील बदलांचे उपाय करतं. परत एकदा मी सांगते, मार्जिनल म्हणजे काय तर मार्जिनल म्हणजे एक युनिट बदलाचा परिणाम दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये होणं म्हणजे मार्जिनल. आणि मार्जिनल कॉस्ट हे इंडिपेंडंट व्हेरिएबलमधील बदलांकडे दुर्लक्ष करून विकास चलनातील जे काही बदल असतात, जे काही उपाय असतात ते बदलाचे उपाय हे यामध्ये स्पष्ट केले जातात. ओके. त्यामध्ये त्यांनी पहिले दिले दोन मेजर कन्सेप्ट दिल्या. त्यातली पहिली आहे मार्जिनल रेव्हेन्यू. ओके. आणि दुसरी आहे मार्जिनल कॉस्ट. मग आता आपण बघा, पहिली आहे मार्जिनल रेव्हेन्यू इज द रेशो ऑफ चेंजेस इन टोटल रेव्हेन्यू टू अ युनिट चेंज इन आउटपुट सोल्ड. म्हणजेच काय तर मार्जिनल रेव्हेन्यू हे विक्री केलेल्या उत्पादनात बदल झालेल्या एकूण उत्पन्नातील बदलांचे प्रमाण म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू. मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे काय परत सांगते, विक्री केलेल्या उत्पादनात बदल झालेल्या एकूण उत्पादनातील बदल म्हणजे बदलांचे जे काही प्रमाण असतं ते म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू. ओके. सेकंड त्यांनी दिलं आहे मार्जिनल कॉस्ट. मग बघा, मार्जिनल कॉस्ट इज द रेशो ऑफ चेंज इन टोटल कॉस्ट टू अ युनिट चेंज इन आउटपुट प्रोड्यूस. म्हणजेच काय तर एकूण उत्पादनात बदल होण्याचे प्रमाण म्हणजे उत्पादनातील युनिट बदल. काय मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय तर एकूण उत्पादनात बदल होण्याचं प्रमाण म्हणजेच उत्पादनातील युनिट बदल. ओके. सेकंड पॅरेग्राफ बघा, द डिसिजन ऑफ अ फर्म चेंज द price depend on the change in marginal revenue and marginal cost. If the change in marginal revenue is greater than the change in marginal cost, then the firm bring change in price. Many economic decisions depend on marginal analysis such as purchases of additional equipment, hiring additional personnel etc. म्हणजेच काय तर
मार्जिनल रेव्हेन्यू अँड मार्जिनल कॉस्टच्या किमतीतील बदलांवर डिसिजन हा अवलंबून असतो. काय? मार्जिनल रेव्हेन्यू अँड मार्जिनल कॉस्टच्या किमतीतील बदलांवर डिसिजन जो असतो तो पूर्णपणे अवलंबून असतो. त्याचप्रमाणे अनेक आर्थिक जे काही डिसिजन असतात ते व्यसनमुक्ती खरेदी असो किंवा अतिरिक्त कर्मचारी घेण्यासारखे जे काही सीमांत विश्लेषण असतात ते यावर अवलंबून असतात. ओके. आता आपण जे बघितला तो क्वेश्चन कोणता होता? बेसिक कन्सेप्ट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक, हे त्याचे 3 पॉईंट्स. ओके. कोणते कोणते त्यामध्ये पॉईंट आहेत? पहिला आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट, दुसरा त्यांनी दिला आहे इन्क्रिमेंटल कन्सेप्ट आणि तिसरा त्यांनी दिला आहे मार्जिनल कन्सेप्ट. ओके. थँक्यू.